शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण कोरडे होणार नाही आणि हाताला अजिबात चटके लागणार नाही। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी तीळ आणि गूळ वजनी सारख्या प्रमाणात घेतले आहेत। पाव किलो तीळ आणि पाव किलो गूळ घेतला आहे। लाडूसाठी साधा गूळ न घेता चिक्कीचाच गूळ घ्या। तर पहिल्यांदा तीळ लो टू मीडियम फ्लेमवर भाजून प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्या। नंतर हे मी पाव कप शेंगदाणे सुद्धा भाजून घेत आहे। एकसारखं हलवत ह्या प्रकारे छान रंग बदलल्यानंतर काढून घ्या आणि गरम असतानाच यावरील साल काढा, ती पटापट निघतात। लाडूमध्ये शेंगदाणे अख्खे घातले तर लाडू व्यवस्थित वळता येत नाही। त्यासाठी मिक्सरला हे शेंगदाणे एक दोनदा ह्या प्रकारे फिरवून घ्या आणि तिळामध्ये घालून मिक्स करून ठेवा। नंतर हे बघा, एका ताटाला ह्या प्रकारे तूप सुद्धा लावून ठेवा। तर ही पूर्वतयारी पाक करायला घेण्याच्या आधीच करून ठेवा, म्हणजे घाई होत नाही। आता गुळाचा पाक तयार करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातले। तूप वितळल्यानंतर गूळ घाला। गॅसची फ्लेम बारीक ठेवा। नंतर हे बघा, यामध्ये मी 3 टीस्पून पाणी घातले। तर हे पाणी घालताना लक्षात घ्या, पाणी जास्त झाले तर पाक नरम पडतो आणि त्यामुळे लाडू नीट वळता येत नाही। त्यासाठी आपल्याला इथे गूळ थोडा नरम होण्यापुरतेच पाणी घालायचे आहे। गूळ लवकर वितळण्यासाठी गॅसची फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय करू नका। तसे केल्यास गूळ तळाशी करपेल आणि त्याची कडवट चव आपल्या लाडूमध्ये उतरेल। गूळ ह्या प्रकारे तोडून घाला आणि एकसारखं हलवत राहा। हा पाक तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। ह्या प्रकारे फेस आल्यासारखं दिसायला लागल्यानंतर पाकाची कन्सिस्टन्सी चेक करून घ्या। तर हे बघा, पाकाचे काही थेंब पाण्यात घातल्यानंतर ते पसरले नाहीत। तर हे करताना पाक सुद्धा हलवत राहा। तुम्ही बघू शकता, पाकाची गोळी तयार झाली। जेलीप्रमाणे याची कन्सिस्टन्सी आहे। पाक जर आपण यापेक्षा जास्त शिजवला तर लाडू कडक होतील। आता अर्धा टीस्पून वेलची पूड घालून पहिल्यांदा मिक्स करा। नंतर तीळ आणि शेंगदाणे घाला। हे घातल्यानंतर गॅस लगेच बंद करू नका आणि गॅसची फ्लेम सुद्धा बारीकच ठेवा। थोडं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये मी पाव टीस्पून तूप घातले। आता यामध्ये तूप घातल्याने लाडूला छान खुसखुशीतपणा येतो। तर हे मिश्रण पटापट छान मिक्स करा आणि तूप लावलेल्या ताटावर घाला। हे मिश्रण थंड झाल्यानंतर कोरडे होते आणि त्याचे लाडू वळता येत नाही। त्यासाठी आधीच ह्या प्रकारे ताटाला तूप लावून ठेवा, म्हणजे हे मिश्रण ताटाला चिकटत नाही। चमच्याला लागलेलं मिश्रण सुद्धा लगेच काढून घ्या, नाहीतर ते कडक होऊन चिकटून बसते। नंतर हे बघा, ज्या आकाराचे लाडू तुम्हाला करायचे आहेत तेवढं मिश्रण चमच्याने अशा प्रकारे बाजूला काढून घ्या। तर हे बघा, सर्व मिश्रण ह्या प्रकारे करून घेतल्यानंतर आता आपल्याला हाताने लाडू वळायचे आहे। त्यासाठी हे बघा, इथे मी फ्रीजर मधील थंडगार पाणी घेतले आहे। खूप जास्त पाणी लावायचे नाही, तर हात अगदी थोडा ओला करा। तर आता पहिल्यांदा सर्व लाडू ह्या प्रकारे ओबडधोबड वळून घ्या। हाताला चटका लागल्यास पुन्हा थोडं बर्फाचं पाणी लावा आणि आधीप्रमाणेच ओबडधोबड लाडू वळून घ्या। हे लाडू वळताना आपण नेहमी तूप किंवा साधं रूम टेम्परेचर मधील पाणी हाताला लावतो, परंतु त्यामुळे हाताला चटके लागून आपले हात लालसर होतात। त्याऐवजी अशा प्रकारे बर्फाचं पाणी लावलं तर हा त्रास अजिबात होत नाही। करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता लाडूला छान गोलाकार देण्यासाठी पहिल्यांदा अशा प्रकारे एकाच हाताने दाबत दाबत नंतर दोन्ही हाताने छान गोलाकार लाडू वळून घ्या। तर अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा आपलं हे मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही। त्यासाठी हे लक्षात घ्या, तुम्ही एकट्यानेच लाडू करत असणार तर पाव किलो किंवा अर्धा किलोपेक्षा जास्त लाडू करायला घेऊ नका। पाक तयार झाल्यानंतर लाडू वळेपर्यंतची सर्व प्रोसेस अगदी फास्ट करा, म्हणजे आपले मिश्रण थंड होऊन कोरडे होणार नाही। तरी सुद्धा हे मिश्रण कोरडे झालेच तर कढईमध्ये 2 ते 3 टीस्पून गूळ आणि 1 टीस्पून पाणी घालून आधीप्रमाणेच पाक तयार करा। नंतर हे मिश्रण घालून छान मिक्स करा आणि गरम असतानाच पटापट लाडू वळून घ्या। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देऊन सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।